हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण तुमच्या 11th केमिस्ट्रीचा मोस्ट इम्पॉर्टंट अँड कन्फ्युजिंग पॉइंट डिस्कस करणार आहोत. तो म्हणजेच मास अँड वेट. मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला कन्फ्युजन होतं की मास आणि वेट हे दोन्ही सेमच आहेत. तर आज आपण त्याला कंप्लीट मध्ये डिस्कस करणार आहोत, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन दूर होईल. तर फर्स्ट ऑफ ऑल, मास मीन्स व्हॉट? मास मीन्स mass of a substance is the amount of matter in it. म्हणजेच तुमच्याकडे एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूमध्ये अमाऊंट ऑफ मॅटर किती आहे ते मॅटर म्हणजेच काय असणार आहे, तुमचं मास असणार आहे. कन्सिडर करा एक जनरल एक्झाम्पल. तुमच्याकडे 1 किलो साखर आहे. आता 1 किलो साखर ज्या पिशवीमध्ये असणार आहे, तर त्या पिशवीमध्ये जे काही मॅटर आहे साखरेचं, म्हणजे साखरेचे जे काही कण आहेत ते कण म्हणजेच काय असणार आहे, मास असणार आहे. समजा ती पिशवी तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरी ठेवली तरी त्या ठिकाणी जे साखरेचे पार्टिकल्स आहेत, जे साखरेचे कण आहेत किंवा साखरेचे जे काही मास आहे, त्या मास मध्ये काही चेंजेस होणार नाहीत. म्हणजेच मास हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. मास इज कॉन्स्टंट. समजा तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरी ती वस्तू घेऊन गेला, त्याच्या मास मध्ये काही चेंजेस होणार आहे का? नाही. साखरेचे जे कण आहेत त्या पिशवीमध्ये ते ऍज इट इज तसेच राहतील. आणि किती 1 किलो मध्ये जितके कण बसतील तितकेच ते कण ऍज इट इज त्या ठिकाणी राहतील. त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. आणि त्याचं युनिट काय आहे तर किलोग्राम, किंवा आपण त्या ठिकाणी ग्राम त्याचं युनिट यूज करू शकतो. क्लिअर? आता नेक्स्ट पहा, वेट म्हणजेच काय? वेट इज द फोर्स एक्झर्टेड बाय ग्रॅव्हिटी ऑन अन ऑब्जेक्ट. आता इथं मेन वर्ड कोणता आहे तुमचा? ग्रॅव्हिटी. आता आपण समजा तुम्ही पृथ्वीवरती असताना तुमचं समथिंग वेट आहे. समजा तुमचं 5 किलो वेट आहे किंवा 50 किलो वेट आहे. तर आता ते जे वेट आहे ते वेट आपण कशामुळे शो होतं व्यवस्थित तुम्हाला? तर जे काही आपल्या पृथ्वीवरती ग्रॅव्हिटी आहे, इथं काय वर्ड लिहिलेलं आहे? ग्रॅव्हिटी एक्झर्टेड बाय ग्रॅव्हिटी ऑन अन ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्ट वरती ग्रॅव्हिटी कसं वर्क करते? आता आपल्या पृथ्वीवरती जी ग्रॅव्हिटी आहे त्या ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता समजा तुम्ही पृथ्वीवरती आहेत, पृथ्वीवरती तुमचं वजन 50 किलो आहे आणि तुम्ही जर तेच चंद्रावरती गेलात तर चंद्रावरती ग्रॅव्हिटेशन कमी आहे, तर मग तिथे तुमचं वेट कमी होणार, कारण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन जे आहे ते ग्रॅव्हिटेशन आपल्या पृथ्वीपेक्षा 6 पटीने कमी आहे. वेट हे काय असणार आहे? डिफरंट असणार आहे अकॉर्डिंग टू प्लेस. कारण समजा तुम्ही पृथ्वीवरती आहात आणि पृथ्वीवरती असल्यानंतर आणि तुम्ही चंद्रावरती, या दोन्हीमध्ये कम्पेअर केलं तर पृथ्वीवरती तुमचं वेट जास्त असेल आणि चंद्रावरती वेट तुमचं कमी असेल, कारण तिथे काय आहे, ग्रॅव्हिटी कमी आहे. आणि तसेच तुम्ही पृथ्वीवरती सुद्धा पृथ्वीच्या जर सेंटरच्या जवळ असाल तर तुमचं जे काही वेट आहे ते वेट जास्त शो होतं, कारण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी जास्त असते. तर मग अकॉर्डिंग टू प्लेस आणि अकॉर्डिंग टू ग्रॅव्हिटी जे वेट आहे ते वेट काय होतं, चेंज होतं. बट मास काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. कारण मास म्हणजेच काय असणार आहे, तुमचं अमाऊंट ऑफ मॅटर. गिवन तुम्हाला पिशवीमध्ये जे 1 किलो साखरेचं आपण एक्झाम्पल घेतले, तर त्या साखरेच्या पार्टिकल्स मध्ये काही चेंजेस होणार आहेत का? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेलात तरी काहीच चेंजेस होणार नाही. ती 1 किलो साखर पृथ्वीवरती पण 1 किलो तशीच राहणार आणि चंद्रावरती गेल्यानंतर सुद्धा ती साखर तशीच राहील. आणि याचं युनिट आहे न्यूटन. आता जर समजा तुमच्याकडे मास आहे आणि तुमच्याकडे ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू पण आहे, तर मग याहून आपण काय करू शकतो, वेट कॅल्क्युलेट करू शकतो. तर वेट साठी फॉर्म्युला काय आहे? W इक्वल्स टू M इंटू G. आता इथे काय आहे? W मीन्स वेट, M मीन्स मास आणि G मीन्स जी काही तुमच्याकडे ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू पुट करून आपण वेट कॅल्क्युलेट करू शकतो. जस्ट एक एक्झाम्पल घेऊन समजू. त्या ठिकाणी जर समजा तुमच्याकडे मास आहे 10 kg आणि तुमच्याकडे जी काही जी ची व्हॅल्यू आहे, जी ची व्हॅल्यू किती असेल तुमच्याकडे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर सिम्पली ही व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू यामध्ये पुट करायची. M ची व्हॅल्यू काय येईल? 10 इंटू जी ची व्हॅल्यू काय येईल? 9.8. तर टोटल तुमच्याकडे जे काही वेट आहे ते वेट किती येईल तुम्हाला? 98 न्यूटन. किती येईल? 98 न्यूटन. क्लिअर? तर अशा प्रकारे आता मास आणि वेट यामध्ये जो डिफरन्स आहे ते डिफरन्स म्हणजेच काय, तर मास हे कॉन्स्टंट असतं आणि जे वेट आहे ते वेट अकॉर्डिंग टू प्लेस तुम्हाला जे वेट आहे ते वेट मध्ये चेंजेस दिसून येऊ शकतात. तर हा डिफरन्स आहे तुमच्याकडे मास आणि वेट मध्ये. जर लेक्चर आवडलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि काय अडचण असेल तरीही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू.